नमस्कार. BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. विद्यार्थिनींनो, आपल्या प्रकरण पहिल्यामधील भारताच्या आर्थिक विकासात शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राचं महत्त्व याविषयी मी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थिनींनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की शेती हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पुरातन काळापासून शेती ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2/3 लोकसंख्या ही आजही शेतीवर अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशा या शेतीचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं महत्त्व आज आपण विशद करणार आहोत. विद्यार्थिनींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख 3 क्षेत्र असतात: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये मुख्यतः शेती आणि शेतीशी संबंधित पूरक व्यवसायांचा समावेश होतो. अशा या शेतीचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय स्थान आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत. विद्यार्थिनींनो, तुम्हाला याहीपूर्वी मी सांगितले आहे की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये शेती ही मागासलेली असते. जसा जसा अर्थव्यवस्थेचा विकास होतो तशी शेती ही सुधारत जाते. शेतीवरचं अवलंबन कमी होत जातं. शेती हा केवळ अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं नाही, तर मनुष्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या 3 प्रमुख गरजांपैकी अन्नाची गरज ही शेती व्यवसायातून पूर्ण होते. म्हणून शेती व्यवसाय हा सर्वांगीण विकासाचा व्यवसाय आहे. शेती उद्योग आणि औद्योगिकीकरण किंवा उद्योगधंदे हे परस्पर पूरक असे व्यवसाय आहेत. जसा शेतीचा विकास होतो तसे देशामधील उद्योगधंदे वाढले जातात. शेतीमधून निर्माण होणारा कच्चा माल उद्योगधंद्यांना पुरवला जातो आणि पक्क्या मालाचं रूपांतर होऊन संपूर्ण देशामध्ये त्या पक्क्या मालाचे वाहतुकीच्या क्षेत्रातून ते पुरवले जातात. म्हणून शेतीचा जसा विकास होईल तसा उद्योगाचाही विकास होतो आणि सेवा क्षेत्राचाही विकास होतो. अशा या शेतीच्या भारताच्या आर्थिक विकासामध्ये आपण आढावा घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आर्थर लेविस आणि ब्रह्मानंद यासारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी देशाचा औद्योगिक विकास होणं तेवढंच गरजेचं आहे. शेती आणि उद्योग हे दोन्ही एकमेकांशी परस्पर पूरक असे व्यवसाय आहेत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये शेतीचा विकास पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देशाने सातत्याने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था आजही 2020मध्ये शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे. 2011च्या जनगणना अहवालानुसार 54% लोकसंख्या ही शेतीवर आधारलेली होती, तर 2016-17मध्ये ही लोकसंख्या 48.9% इतकं शेतीवरचं अवलंबन आहे. म्हणजेच आजही आपण आपली अर्थव्यवस्था ही शेतीप्रधानच अर्थव्यवस्था आहे. अशा या शेतीचा आर्थिक विकासाचा अभ्यास करण्याकरता आपल्याला पहिल्यांदा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा घरगुती उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा किती आहे हे पाहणं आपलं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणतो, सकल घरगुती उत्पादन म्हणतो. तर देशाच्या सकल घरगुती उत्पादनामध्ये शेतीचा वाटा सन 50-51मध्ये हा 52 ते 55% इतका होता. सन 1996मध्ये तो 26% असा राहिला. 2016मध्ये तो 16% इतका राहिला, तर 2016-17मध्ये तो 17.4% इतका राहिला. म्हणजे देशाच्या घरगुती उत्पादनामध्ये जरी शेतीचा वाटा कमी होत असला तरी इतर देशाची जर तुलना करता भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घरगुती उत्पादनामध्ये शेतीचा वाटा अधिक आहे. इतर देशामध्ये जर आपण इंग्लंड या देशाचा विचार केला तर इंग्लंड या देशाचा ग्रॉस डोमेस्टिक म्हणजे GDP मधला वाटा हा 3% आहे. अमेरिकेचा 3.2% आहे, तर ऑस्ट्रेलियासारख्या देशाचा 7.6%. याची जर तुलना केली तर भारतामध्ये 2016-17मध्ये देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा 17.4% होता. म्हणजे हा वाटा आपल्याला सर्वाधिक आहे असं आपल्याला
दिसून येतं. त्यानंतर दुसरं आपण अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व जर अभ्यासलं तर शेतीमध्ये रोजगाराचं अवलंबन. शेतीमध्ये रोजगाराच्या अवलंबनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं, मागच्या जनगणना अहवालाचा जर थोडक्यात आपण आढावा घेतला तर सन 1951मध्ये 69% लोकसंख्या ही शेतीवर रोजगारासाठी अवलंबलेली होती. तर 2011मध्ये हे प्रमाण 54.6% इतकं दिसतं. म्हणजे शेतीवर रोजगाराचं अवलंबन म्हणजे शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या ही भारतामध्ये सर्वाधिक आहे. या व्यतिरिक्त शेती आणि शेतीशी संबंधित असणारे पूरक व्यवसाय यावरही लोकसंख्या ही अवलंबलेली दिसते. तर जसं जसं विकास होत जातो तसं शेतीवरचं अवलंबन कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. शेतीचा विकास होणं म्हणजे शेतीमध्ये कच्चा माल मोठ्या प्रमाणात निर्माण होणं. हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की उद्योगधंदे वाढतात, सेवा क्षेत्राचं महत्त्व वाढतं. शेतीवरचा अतिरिक्त लोकसंख्येचा भार हा औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये स्थलांतरित होतो. म्हणजे रोजगाराच्या दृष्टीने उद्योगधंदे जर वाढले तर शेतीवरचा भार हा कमी होईल. तर रोजगार हा आजही शेतीवरील आधारलेली लोकसंख्या भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तिसरं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की विदेशी व्यापारामध्ये कृषीचा वाटा. म्हणजे आपण इतर देशांशी परकीय व्यापार जो करतो, आंतरराष्ट्रीय व्यापार करतो, यामध्ये शेती क्षेत्रामधून किती वस्तू निर्यात होतात. यामध्ये जर आपण थोडक्यात आढावा घेतला स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ह्या दोन्ही घटकांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की भारतामधून चहा, ताग, कापूस, ज्यूट, लोकर आणि मसाल्याचे पदार्थ ह्या प्रमुख वस्तू निर्यात होत होत्या. याचं जर प्रमाण बघितलं तर सन 2090-91मध्ये भारतामध्ये एकूण निर्यातीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 19% होता. 11मध्ये तो 12% राहिला, तर 2014-15मध्ये तो 12.6% इतका राहिला. याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की कृषी क्षेत्रामध्ये एकूण निर्यातीमध्ये कृषीचा वाटा हा मोठ्या प्रमाणात आहे. या कृषीचा वाटा मोठ्या प्रमाणात असणं म्हणजेच आपल्याला इतर देशाचं परकीय चलन प्राप्त होणं. यामध्ये सातत्याने वाढ होते. अलीकडच्या काळामध्ये गहू, तांदूळ, फळं आणि फुलं याची सुद्धा निर्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसते. याचा अर्थ कृषीमधून होणाऱ्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढ झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अशी वाढ हे विकासाचं द्योतक आहे. विकसनशील अर्थव्यवस्थेचं एक चांगलं लक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यानंतर आपल्याला पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य अभ्यासता येतील की कृषीमधून कच्चा माल उद्योगाला, औद्योगिक क्षेत्राला किंवा उद्योगधंद्यांना पुरवला जातो. कृषी क्षेत्रामध्ये जो कच्चा माल तयार होतो, उदाहरणार्थ ऊस, साखर, ताग, कापूस, हा कच्चा माल उद्योगधंद्यांना पुरवला जातो आणि उद्योगधंद्यांना जर कच्चा माल मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला तर कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर होऊन देशामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणात, दर्जेदार वस्तू मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. या अनुषंगाने कृषी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्योगाला जर चांगल्या प्रतीचा कच्चा माल पुरवायचा असेल तर शेतीचं यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. या अनुषंगाने भारताने सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कृषी हा औद्योगिक क्षेत्राचा पाया आहे व दोन्ही व्यवसाय एकमेकांना परस्पर पूरक आहे. आता कृषी क्षेत्रामधून कच्चा माल तयार होतो, तो पक्का माल औद्योगिक क्षेत्राला दिला जातो. औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या पक्का वस्तू तयार होतात या वस्तू संपूर्ण भारत किंवा भारताच्या बाहेर जातात. यामुळे बाजारपेठा विकसित होतात, औद्योगिक उत्पादन वाढतं आणि देशाच्या बाजारपेठा याच्यामुळे विकसित होताना आपल्याला दिसतात. तर हे सुद्धा विकासाचं चांगलं लक्षण आहे. विकसनशील अर्थव्यवस्थेचं हे चांगल्या प्रकारचं लक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याच्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की कृषी क्षेत्रामधून किंवा शेती क्षेत्रामधून अन्नधान्याचा पुरवठा होतो. तर आपल्याला सगळ्या माहीतच आहे की मानवाच्या 3 प्रमुख गरजांपैकी अन्नाची गरज ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि असा अन्नधान्याचा पुरवठा शेती व्यवसायातून होतो.
हा अन्नधान्याचा पुरवठ्याच्या बाबतीत भारताने स्वावलंबी होण्यासाठी सन 1969मध्ये हरित क्रांती केली. संकरित बी बियाणं, खतं, आधुनिक तंत्र सुरुवात केली आणि 1980मध्ये भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. परंतु निसर्गाची रचना किंवा नैसर्गिक आपत्ती, हवामान याच्यामुळे भारताचा अन्नधान्याचा पुरवठा हा कमी अधिक होतो आणि यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी अजून हरित क्रांतीची आणखीन फलं भारताला मिळणं गरजेचं आहे. अन्नधान्याच्या बाबतीत आणखीन आपण स्वयंपूर्ण होणं ही काळाची गरज आहे. याच्यानंतर बाजारपेठांचा विस्तार. शेतीमधील जर कच्चा माल मोठ्या प्रमाणात तयार झाला, तो जर औद्योगिक क्षेत्राला पुरवला गेला तर औद्योगिक क्षेत्रामध्ये पक्का माल निर्माण होतो. पक्का माल हा संपूर्ण देशभरामध्ये वितरित केला जातो आणि याच्यामुळे केवळ स्वदेशी बाजारपेठा नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठासुद्धा आपल्याला मिळतात. जर वस्तू जर दर्जेदार असतील तर संपूर्ण जगामधून भारताच्या वस्तूंना मागणी येते. अशा दर्जेदार वस्तू जर भारतामध्ये वाढल्या तर आणखीन जागतिक स्वरूपाच्या बाजारपेठा निर्माण होतील किंवा काही अंशी झालेल्याही आहेत. याच्यानंतर शेतमाल प्रक्रिया उद्योग. सगळ्यात महत्त्वाचं, शेतीमध्ये जो कच्चा माल तयार होतो त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं आणि अशा प्रक्रिया उद्योग जर देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले तर रोजगारसुद्धा देशामध्ये निर्माण होईल. शेतीवर जो लोकसंख्येचा अतिरिक्त भार आहे, हा अतिरिक्त भार हा प्रक्रिया उद्योगाकडे आपल्याला वळवता येईल. यामध्ये आपल्याला मुख्यतः असं दिसतं, ऊस, ताग, कापूस यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर देशामध्ये निर्माण झाले तर रोजगार हा मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. विकसित देशामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योगामध्ये 14% क्रियाशील लोकसंख्या काम करते, तर भारतामध्ये हे प्रमाण फक्त 3% इतकं आहे. यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. तर विद्यार्थिनींनो, शेती हा केवळ अन्नधान्याचा पुरवठा करणारा स्तोत्र नाही तर हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास करणारा एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. शेती क्षेत्रातून वाहतूक क्षेत्राचं महत्त्व वाढतं, वाहतूक क्षेत्राचा विकास होतो. शेतीमध्ये तयार होणारा कच्चा माल उद्योगांना पुरवण्यासाठी वाहतूक क्षेत्र काम करतं. पक्का माल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पुरवण्यासाठी देशामध्ये सक्षम असं वाहतुकीचं क्षेत्र असणं हे अत्यंत गरजेचं आहे. या अनुषंगाने शेतीचा विकास होत असताना औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र यांचाही विकास होणं अत्यंत गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. यावरून आपल्याला असं दिसतं की शेती व्यवसायामध्ये सरकारला महसूल मिळतो. राज्य सरकारला शेती व्यवसायामधून काही अंशी महसूल मिळतो. उदाहरणार्थ सिंचन कर, तंबाखूवरील कर आणि वस्तुसेवावरील कर. आज या घडीला वस्तुसेवावरील कर मिळतो. या वस्तुसेवावरील करावरून सरकारला उत्पन्न मिळतं आणि हे उत्पन्न विकासासाठी त्यांना उपयुक्त ठरतं. तर केवळ शेतीचं क्षेत्र हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत यामुळे महत्त्वाचं आहे. शेतीचा विकास जितका मोठ्या प्रमाणात होईल तेवढं देशाचं औद्योगिक क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित होईल. हे झालं प्राथमिक क्षेत्र. द्वितीय क्षेत्रामध्ये आपल्याला द्वितीय क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाचं स्थान आपल्याला कसं व्यक्त करता येईल किंवा आर्थिक विकासामध्ये देशाच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगधंद्यांचं महत्त्व आपल्याला कसं सांगता येईल. तर उद्योग हा द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. सर्व प्रकारचे उद्योग येतात. लघु उद्योग, मोठे उद्योग आणि मध्यम उद्योग. देशामध्ये लघु, मध्यम आणि मोठे उद्योग जर मोठ्या प्रमाणात असतील तर औद्योगिक क्षेत्राची प्रगती ही वेगाने होते. आता औद्योगिक क्षेत्राचं काय महत्त्व सांगता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं, औद्योगिक क्षेत्रामधून उपभोग्य वस्तू निर्माण होतात, जीवनावश्यक वस्तू निर्माण होतात की मानवी गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू निर्माण होतात. याचबरोबर चैनीच्या वस्तू निर्माण होतात, शैक्षणिक वस्तू, औषध निर्मिती अशाही वस्तूंची या औद्योगिक क्षेत्रामधून निर्मिती होते. म्हणून उद्योग क्षेत्र हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं शेती क्षेत्र हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्रामधून भांडवल वस्तूंची निर्मिती होते. शेती व्यवसायाला, सेवा क्षेत्राला ज्या भांडवली वस्तू लागतात, यंत्रसामुग्री लागते, ही औद्योगिक क्षेत्रामधून निर्माण होते, उद्योगधंद्यामधून निर्माण होते. म्हणून औद्योगिक क्षेत्र हे तेवढंच महत्त्वाचं आहे. औद्योगिक क्षेत्रात तिसरा घटक आपल्याला असा सांगता येईल की उद्योगधंदा जर वाढले तर सेवा क्षेत्राचा विकास होतो. सेवा क्षेत्रामध्ये जी वाहतुकीची साधनं आहेत
या वाहतुकीच्या साधनामध्ये आपण घेऊ मोटार, ट्रक, रेल्वे, तर अशी साधनं ही औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होतात आणि म्हणून उद्योगधंदे वाढले की सेवा क्षेत्राचं महत्त्वसुद्धा तेवढंच वाढत जातं, सेवा क्षेत्राचाही विकास होतो. शेतीला लागणारी यंत्रसामुग्री, शेतीशी संबंधित असणारे यंत्र, तंत्र हे औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण होतं. कीटकनाशके, जंतू, फवारणी, बी बियाणं हे औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होतं. त्यामुळे शेतीला सुद्धा औद्योगिक क्षेत्र हे अत्यंत पूरक आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की देशाच्या सकल घरगुती उत्पादनात GDP किंवा देशाच्या राष्ट्रीय घरगुती उत्पादनामध्ये, एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा किती होता, तर उद्योग क्षेत्राचा वाटा हा सन 2014 31% इतका होता GDP मध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शनमध्ये, GDP मध्ये. आणि रोजगार किती प्रतिशत निर्माण झाला, तर 21% इतका रोजगार आज देशामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतो. म्हणजे देशामध्ये लघु उद्योग, मोठे उद्योग आणि मध्यम उद्योगामध्ये 21% लोकसंख्या काम करते. म्हणजे याच्यामध्ये वाढ होणं ही अत्यंत गरजेचं आहे. शेतीमध्ये 54% लोकसंख्या काम करते, तर उद्योगामध्ये 21% लोकसंख्या काम करते. म्हणजे शेतीमधला भार हा अजूनही कमी झाला पाहिजे आणि तो उद्योगामध्ये स्थलांतरित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तर औद्योगिक क्षेत्र हे उपभोग्य वस्तू निर्माण करण्यासाठी, भांडवली वस्तू निर्माण करण्यासाठी आणि शेती आणि सेवा क्षेत्राचा विकास करण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे झालं द्वितीय क्षेत्र. यानंतर आपण वळूया तृतीय क्षेत्राकडे. तृतीय क्षेत्राला आपण म्हणतो सेवा क्षेत्र. या क्षेत्रामध्ये वस्तूचं उत्पादन होत नाही, तर याच्यामध्ये आर्थिक सेवांचं देवाणघेवाण होते. सेवा क्षेत्र, आर्थिक सेवा क्षेत्र यात म्हणजे एक व्यक्ती किंवा एक संस्था यांनी दुसरी व्यक्ती किंवा दुसऱ्या संस्थेला दिलेला मोबदला किंवा पुरवलेल्या सेवा की ज्याचा मोबदला त्यांना प्राप्त होतो, हा मोबदला पैशाच्या स्वरूपात प्राप्त होतो. सेवांची जी देवाणघेवाण होते, ही जी आर्थिक कृती होते, याचा मोबदला दोघांनाही या ठिकाणी प्राप्त होतो. सेवा क्षेत्रामध्ये वस्तूंची निर्मिती होत नाही, तर सेवांचीही देवाणघेवाण होते. सेवा या मुलींनो अदृश्य असतात. अदृश्य सेवांचं स्वरूप हे अदृश्य असतं. आता सेवा क्षेत्रामध्ये नेमके कोणते व्यवसाय येतात किंवा कोणते उद्योग येतात, तर याच्यामध्ये वाहतूक, दळणवळण, दूरसंचार, पोस्ट, शिक्षण, आरोग्य, शैक्षणिक संस्था, माहिती तंत्रज्ञान, संगणक या सर्व क्षेत्रांचा या ठिकाणी समावेश होतो. आता या सेवा क्षेत्राचं काय महत्त्व आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं काय महत्त्व आहे? शेतीचा विकास झाला, उद्योगाचा विकास झाला की सेवा क्षेत्राचाही विकास होतो. सेवा जर पुरवल्या गेल्या नाहीत तर शेती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि म्हणून सेवा क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये वाहतूक, दळणवळण, बँका, विमा कंपन्या या सगळ्यांचा समावेश होतो आणि म्हणून सेवा क्षेत्र ही भारतीय अर्थव्यवस्थेमधली एक प्रेरक शक्ती आहे. कसली शक्ती आहे? प्रेरक शक्ती आहे. यामध्ये संरक्षणाचा पण विचार केलेला आहे, माहिती तंत्रज्ञानाचा विचार केलेला आहे आणि माहिती तंत्रज्ञानापासून ते ग्रामीण भागापर्यंत ते 12 बलुतेदार, 18 अलुतेदार जे वैयक्तिक सेवा देतात, वैयक्तिक काम करतात, अशा सर्व घटकांचा समावेश या सेवा क्षेत्रामध्ये होतो. याला आपण तृतीय क्षेत्र असं म्हणतो. सेवा क्षेत्राचं वर्गीकरण 4 घटकामध्ये करता येतं. त्यातला पहिला आहे व्यापार, दुसरा आहे वाहतूक दळणवळण, तिसरा आहे वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि चौथा आहे सामुदायिक सेवा. या 4 घटकांमध्ये सेवा क्षेत्राचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. देशाचा जसा विकास होतो, प्राथमिक क्षेत्राचा विकास होतो, द्वितीय क्षेत्राचा विकास होतो, तसाच सेवा क्षेत्राचा विकास होतो आणि सेवा क्षेत्राचा विकास होत असताना देशामधला जो मध्यम वर्गाकडून श्रीमंत वर्गाकडे जाणारा वर्ग आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते.
आणि उत्पन्नात वाढ झाली की त्यांच्याकडून वेगवेगळ्या सेवांची मागणी वाढते आणि अशा सेवा देशामध्ये निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून देशामध्ये सेवा क्षेत्र याच्यामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, विमा कंपन्या आणि सामुदायिक सेवामध्ये शिक्षण, आरोग्य, हॉस्पिटल्स या सर्वांचा मुख्यतः समावेश होतो. आता या सेवा क्षेत्राचं आर्थिक विकासामध्ये महत्त्व सांगत असताना तुम्हाला असं सांगता येईल की भारतामध्ये सेवा क्षेत्राचा विकास कसा झाला आणि किती आहे. तर सन 2050-51 मध्ये देशाच्या सकल घरगुती उत्पादनात, त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शनमध्ये त्याचा वाटा 30% होता. सन 2015-16 मध्ये हा वाटा 53% इतका झाला. म्हणजे जवळजवळ 22% याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा विस्तार झाला. इतर देशाच्या तुलनेमध्ये भारताची सेवा क्षेत्रातील प्रगती ही चांगली आहे, पण आणखीन याच्यामध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यसुद्धा सेवा क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीत अत्यंत अग्रेसर आहे. याच्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की सेवा क्षेत्रामध्ये किती रोजगार उपलब्ध आहे किंवा किती रोजगार लोकांना मिळतो, उपलब्ध होतो. तर आपल्याला 2011-12च्या जनगणना अहवालानुसार आपल्याला असं सांगता येईल की सेवा क्षेत्रामध्ये आज 26.8% इतकी लोकसंख्या काम करत आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये 54%, उद्योगामध्ये 21%, तर सेवा क्षेत्रामध्ये 26% लोकसंख्या काम करताना आपल्याला दिसते. या सेवा क्षेत्रामध्ये लोकसंख्येचं स्थलांतर होणं अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने भारतामध्ये सेवा क्षेत्राचा विकास होणं, आणखीन विकास होणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर आपण पाहूया की सेवा क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणूक किती झाली, परकीय विदेशी गुंतवणूक किती प्रमाणात झाली. तर याचा जर आपण विचार केला तर सेवा क्षेत्रामध्ये वित्तीय आणि गैरवित्तीय क्षेत्रामध्ये मुख्यतः 14.4% इतकी परकीय गुंतवणूक झाली. त्याच्यानंतर व्यापारामध्ये 8% इतकी परकीय गुंतवणूक झाली. दूरसंचारमध्ये 9.4% इतकी परकीय गुंतवणूक झाली. तर कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरमध्ये 7.4% इतकी गुंतवणूक झाली. तर परकीय विदेशी गुंतवणुकीमध्ये सगळ्यात गुंतवणूक करणारा देश आहे तो म्हणजे मॉरिशस. याच्यानंतर इंग्लंड, अमेरिका, जपान, सिंगापूर या देशांचा समावेश होतो. जर सेवा क्षेत्रामधली परकीय गुंतवणूक जर वाढली तर भारतामधील लोकांना सुद्धा रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. याच्यानंतर आपण तृतीय क्षेत्रामधून निर्यात होणाऱ्या सेवांचा विचार करू. तृतीय क्षेत्रामधून निर्यात होणाऱ्या सेवामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा आहे की सॉफ्टवेअरची सेवा. याचा पहिला क्रमांक लागतो. भारतामधून सॉफ्टवेअर इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. त्याच्यानंतर व्यापार आणि वाहतुकीचा समावेश होतो. तर कृषी क्षेत्र, उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ही तिन्ही क्षेत्र विद्यार्थिनींनो एकमेकांना परस्पर पूरक आहेत. शेतीचा विकास झाला की उद्योगाचा विकास होतो, उद्योगाचा विकास झाला की सेवा क्षेत्राचा विकास होतो. या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तिन्ही क्षेत्र ही तेवढीच महत्त्वाची आहेत. सर्वांगीण विकासासाठी तिन्ही क्षेत्राचा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर याचा आढावा मी आता घेतलेला आहे. धन्यवाद.